बघू शकता काल रात्रीपासून पाऊस चालू आहे. अख्खा रोड सुद्धा झाकलेला आहे पावसाच्या पाण्याने. तर कमीत कमी गाड्यांच्या ज्या स्विफ्ट गाड्या राहतात त्यांचे टायर सुद्धा दिसत नाही, एवढं काल रात्रीपासून भयानक पाऊस चालू आहे. तरी आत्ता बंद झाला आहे. आणि हे जे की पावसाचंच पाणी आहे, सगळ्या ठिकाणी पावसाचंच पाणी आहे. समोर पण बघू शकता रस्ता एकदम पुरा लॉक, म्हणजे रस्ता सुद्धा दिसत नाही, एवढं भयानक पाणी आहे. घाटामध्ये चालतं. कोणता घाट हो गए? आपण तलाक्षी घाट म्हणजे पालघरकडे जाताना लागतो. ठाणे पालघर मुंबई या साईडला लागतो. तो पहाड एरिया बघू शकता, हिरवगार वातावरण. आणि तुमचा भाऊ 2 दिवस झाले गाडीमध्ये ड्रायव्हर सोबत, कारण की म्हणजे एन्जॉय करत चालतो आपण. एन्जॉय कारण की हेच दिवस एन्जॉय करण्याचे. नाही तर काही जण काय गाडीवर जाता, गाडीवर जाऊन दर्शन करून येता निघून. पण हा एन्जॉय घेण्यासाठी ना, मजा करा. एखाद्या वेळेस सुट्टी काढा, महिनाभराची म्हणा किंवा 8 दिवसाची म्हणा. अशा पहाडी इलाक्यामध्ये हिरवं वातावरण बघू शकता. समोर जो पहाड आहे डायरेक्ट आग लागल्यासारखं झालेलं आहे त्या पहाडाला. कारण की कोणी म्हणा आगच लागले काय. इकडं बघा, इकडं तर सगळ्यात जास्त इकडं आग जास्त लागलेली तिकडं आहे. इकडं कमी आग आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणली तर आपल्या इकडं महाराष्ट्र भागाकडे आहे. आणि रस्ता हा सणाना पिरिरी रस्ता आहे नुसता. आणि पाऊस तर कंटेनर चालू आहे. आग कम लगी, धुआं ज्यादा लगा हुआ है. हाँ, आग कमी लगी है और धुआं ज्यादा लगा है. म्हणजे आग कमी लागलेली, धुआं जास्त लागलेला आहे. बनाते गीत गारे धुंद भारे हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे. हाय आपल्या लोणावळ्याचा घाट. आणि आपण चाललेलो आता लोणावळ्याच्या घाटातून. तर थंडगार परिसर आहे आणि पाऊस एकदम चालू आहे जोरात. बघू शकता फायनली आपण मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे. बिल्डिंग बघू शकता. हा रस्ता पूर्णपणे रस्ता 3 टाईपचे 3 रस्ते लगता है आग लग गई है ना. हा, तर बघू शकता समोर जो पहाड आहे डायरेक्ट आग लागल्यासारखं झालेलं आहे त्या पहाडाला. कारण की कोणी म्हणा आगच लागले काय. इकडं बघा, इकडं तर सगळ्यात जास्त इधर लगी हुई है. इकडं आग जास्त लागलेली तिकडं आहे. इकडं कमी आग आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणली तर आपल्या इकडं महाराष्ट्र भागाकडे आहे. आणि रस्ता हा सणाना पिरिरी रस्ता आहे नुसता. आणि पाऊस तर कंटेनर चालू आहे. आग कम लगी, धुआं ज्यादा लगा हुआ है. हाँ, आग कमी लगी है और धुआं ज्यादा लगा है. म्हणजे आग कमी लागलेली, धुआं जास्त लागलेला आहे. खराब नहीं हुआ.
म्हणजे पालघरकडे जाताना लागतो, ठाणे पालघर मुंबई या साईडला लागतो. तो पहाड एरिया बघू शकता, हिरवगार वातावरण. आणि तुमचा भाऊ 2 दिवस झाले गाडीमध्ये ड्रायव्हर सोबत, कारण की म्हणजे एन्जॉय करत चालतो आपण, एन्जॉय. कारण की हेच दिवस एन्जॉय करण्याचे. नाही तर काही जण काय गाडीवर जाता, गाडीवर जाऊन दर्शन करून येता निघून, पण हा एन्जॉय घेण्यासाठी ना, मजा करा. एखाद्या वेळेस सुट्टी काढा, महिनाभराची म्हणा किंवा 8 दिवसाची म्हणा, अशा पहाडी इलाक्यामध्ये हिरवं वातावरण बघू शकता. महाराष्ट्र भावानं बहिणीनं फक्त 40 सेकंद थांबा आणि व्हिडिओ पूर्ण बघून जा. तुमचा भावात आलेला महाराष्ट्रात, म्हणजे मी आता आहे मुंबईला आणि इथून पुणे आहे 160 किलोमीटर. तर मी पुण्याला जाणार म्हणजे आपले भीमाशंकर ज्योतिर्लिंगसाठी. तर लवकरात लवकर तुमच्या मराठी माणसाला जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा सपोर्ट करा, एवढं सांगतो. आणि तुमचा मराठी माणूस लवकरच महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. किंवा महाराष्ट्र पब्लिक आपल्याला गुजरातमध्ये दिसली MH14 म्हणजे पुण्याची गाडी. तर ह्याच गाडीमध्ये आपली सायकल लोड केलेली आहे आणि मी पुण्यामध्ये येतोय. तर मला कोणाला भेटायचं असं तर मला पर्सनल मेसेज करा, सर्वांना मी भेटतो पुण्यात आल्यानंतर. आणि शेवट तुमच्या मराठी माणसाला लागन तेवढा सपोर्ट करा. आणि शेवटला जय महाराष्ट्र.